माझ्याशिवाय इतरांनी मोठं होऊ नये, माझ्याशिवाय इतरांनी मोठं होऊ नये. सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच. त्यावेळेस तेंडुलकर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यावेळेस संदीप पाटलांनी त्यांना जाऊन सांगितलं की तुम्ही आता रिटायरमेंट घ्या, स्वतःहून रिटायरमेंट घ्या, अन्यथा आम्हाला तुम्हाला ज्यावेळेस टीम अनाऊन्स होईल त्यावेळेस तुमचं नाव नसलं तर तुम्हाला वाईट वाटत नाही का. एकाला संधी दिली, संधी दिल्यानंतर त्याच्यात बस करा की एकदा दिली, दोनदा दिली, तीनदा दिली, चौथ्यांदा दिली तर आहे तुमच्या नावावर 7-12 केला का भारतीय जनता पार्टीचा. ह्याच विजय देशमुखांना ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार केलं होतं, यांना किती लोक ओळखत होते ते तुम्हाला माहित आहे का. यांनी राहतात स्वतःचे सुपुत्र जे आहेत त्या सुपुत्राला ते जिथं मतदार यादीमध्ये नाव आहे त्या मतबंदीमध्ये तिथं उभा केलं असतं. त्यांना माहित आहे की तिथं तुझं पोरगं पडणार आहे म्हणून शेळगीच्या भागामध्ये जाऊन त्यांनी तिथं उभा केलं. तुम्हाला 4 टर्म आमदार होता, सत्ता होती. सोलापुराच्या पालकमंत्री म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा एक मुख्यमंत्री असल्यासारखं असतो, म्हणजे सगळं त्याच्या हातात असतं. सोलापुराच्या विकासाच्या दृष्टीने आपण काय केलंय, आमदार केलंय, मंत्री केलंय. मंत्री म्हणजे काय असतो, एखाद्या गल्लीतलं मी रोड केला, मी ड्रेनेज केलं, मी लाईट बसवलं, बल्ब बसवलं, हे तुमचं काम नाही. आपल्या बसवेश्वर समाजाचं, बसवेश्वर महाराजांचं स्मारक उभा करू शकत नाही. म्हणजे हे स्वतःच्या जातीचे तर नाहीच नाही, आपल्यासाठी फक्त स्वतःसाठी आहेत. त्यामुळे लिंगायत समाज सुद्धा यांच्यावर अतिशय नाराज आहे. त्यामुळे यांना जरी तिकीट दिलं तर लिंगायत समाज यांना मतदान करणार नाहीये. हे अफजल खानाच्या औलाद आहे काय असं आम्हाला कधी कधी वाटतंय. हे अफजल खानाच्या औलाद आहे काय असं आम्हाला कधी कधी वाटतंय. यांनी पण तिकीट मागत होतं, यांना तिकीट मिळायच्या पूर्वी त्यांचं नगरसेवकाचं तिकीट कट केलं की यांनी काय काय केलं त्याचा रिपोर्ट वर सुद्धा आहे. पण विजय देशमुख सोडून तिसरं कुणाला दिलं तरी कार्यकर्ते आनंदाने काम करतील. माझ्याशिवाय इतरांनी मोठं होऊ नये. तर परवा आमची शिवानंद भवनमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीच्या वेळेस कार्यकर्ते त्या बैठकीला जाऊ नये म्हणून अक्कलकोटला लोकांना जेवायला घेऊन गेला मासे खायला. जिथं संधी मिळेल तिथं मी, माझं पोरग, माझ्या घरातलाच माणूस पाहिजे असं कुठं होत असते का. ह्या व्यक्तीच्या व्यक्तिविरोध आहे, पक्षविरोध नाही. ह्या व्यक्तीला विरोध असल्यामुळं पार्टीमध्ये अतिशय नाराजीचं वातावरण आहे, खतखत आहे. आणि हे लावा आहे खालचा, लावा कधी बस्ट होईल हे सांगता येत नाही. लावा तुम्हाला वरून दिसत नसतो. हे अंडर करंट ज्याला म्हणतात ना, लावा खाली जमिनीमध्ये असतो. ज्यावेळेस उसळी मारतो, ज्यावेळेस जमीन फाडून बाहेर येतो त्यावेळेस त्याचा रोज पडलेलं दिसतं. तसं ह्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणे खतखत आहे. हे सगळं पार्टीकडे डाटा आहे, पार्टीने याच्यावर अभ्यास पण केलेला आहे. त्यामुळं पार्टी सांगत नाही की आता तुम्हाला काय करणार आहे. त्यांना ज्यावेळेस कॅन्सर झाल्यानंतर त्याला कटच करायचा असतो, त्याच्याशिवाय तो माणूस जगत नाही. त्यामुळे आता हा विजय देशमुखच्या रूपानं शहर उत्तरला झालेला कॅन्सर आहे.